तर संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि राजीनाम्याचं पत्र त्यांनी आपले स्वीय सहाय्यक जे आहेत त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचवलं आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्यांचा राजीनामा स्वीकारला अशी घोषणा केली। पण हा राजीनामा सहजासहजी घडलेला नाहीये। एबीपी माझाला मिळालेल्या माहितीच्या नुसार फडणवीस धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी अगदी सुरुवातीपासून आग्रही होते, पण धनंजय मुंडे काही ऐकायला तयार नव्हते। अखेर फडणवीसांनी हकालपट्टीची तंबी दिली आणि त्याच्यानंतर हे चित्र बदललेलं आहे। तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची काही कारणं आणि इथला घटनाक्रम आपण बघूयात। तंबीच्या नंतर त्यांनी राजीनामा दिलेला आहे। मुंडेंच्या राजीनाम्यासाठी फडणवीस अगदी सुरुवातीपासून आग्रही होते। फडणवीसांची 3 ते 4 वेळा अजित पवार यांच्यासोबत या राजीनाम्याच्या संदर्भात चर्चा सुद्धा झाली। समजावून सांगून सुद्धा धनंजय मुंडे हे ऐकण्यासाठी तयार नव्हते असं कळतंय। शेवटी फडणवीसांनी कडक भूमिका घेतली आणि राज्यपालांना पत्र लिहून हकालपट्टी करण्याची फडणवीसांनी तंबीच दिली। सोमवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडून मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले। मंगळवारी सकाळी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।